नाही, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी मतदारसंघांसाठी मोर्चे बांधणे सुरू केले आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. संगमनेरमधून लढण्याची सुजय विखेंची तयारी. संगमनेरमध्ये थोरात विखे सामना रंगणार. संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध विखे नवा अध्याय. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची तयारी करण्यात येते. लोकसभा निवडणुकीत नगरच्या जनतेने सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली. यानंतर आता सुजय विखेंनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपला संगमनेरची जागा सुटल्यास आणि पक्षानं आदेश दिल्यास मला संगमनेरमधून विधानसभा लढवायला आवडेल अशी जाहीर इच्छा सुजय विखेंनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. निवडण्याचं लाभ क्षेत्र मोठ्या प्रमाणात राहता तालुका आणि संगमनेरमध्ये आहे. तर मला असं वाटतं की पक्षाने आदेश दिला तर भारतीय जनता पार्टीला ती जागा सुटली, निश्चित संगमनेरमध्ये मला लढवायला आवडेल. गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात निवडून येत आहेत. साखर कारखाना, दूध संघ यासह बऱ्याच सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांची मतदारसंघावर पकड आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये थोरात यांच्या विरोधात तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेनं उद्योजक साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली होती. नवले यांना 63,128 मतं मिळाली, तर थोरात 1,25,380 मतं घेऊन विजयी झाले. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक 64% मतं थोरात यांना मिळाली होती. मताधिक्य वाढत असल्यानं थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला. शेवटी हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांचा उभं राहण्याचा, ते राहिलंच पाहिजे. त्या काय अडचण नाही, आमची लोकशाही राहू शकतात. नगरच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हा संघर्ष नेहमीच राहिला. लोकसभेत सुजय विखे यांच्या विरोधात थोरात आणि निलेश लंके यांना बळ दिलं होतं. त्यामध्ये विखे यांचा पराभव झाला. आता विखे संगमनेरमध्ये जाऊन थोरातांच्या विरोधात लढण्यास इच्छुक आहे. लोकसभेची परतफेड सुजय विखे विधानसभेत करतात का हे पाहणंही महत्वाचं आहे. शिर्डीहून कुणाल जमदाडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.